हाय मित्रांनो, इथे मला खूप भूक लागली आहे. माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत आणि आमचे जावई जे आहेत एकदम वेळ लावत आहेत ना चपाती करायला. तर इथे त्या चपाती बनवत आहेत आणि मी इथे जे आहे वांगे बटाट्याची भाजी बनवली आहे, जी आमच्या विदर्भात खूप फेमस आहे. त्यांच्या चपात्या जात टाकून झाल्या पण नाही. ते मी त्यांना एक काम सांगितलं, म्हटलं जावई जरा मिरच्या पण भाजून घ्या, कसं आता छान वाटते म्हटलं. तर त्या म्हणाले का नाही बाई करते ग, काय सांगायचं. मग मी म्हटलं सर्व होत आहे तर पापडच कशाला पाठी ठेवायचे. मग मी पापड पण घेतले आणि ते आमच्या जावई जे आहेत त्या काय करत होत्या माहिती आहे का, जो बोटा घाण झाला होता साफ करत होते आणि मी माझं जे पापड भाजते कारण की मला पापड खायचे आहे. मिरच्या तर भाजल्या जावबाईंनी आणि ठसका लागला मला कारण की मीच किचन मध्ये उभी होती. त्या ठसक्याच्या नादात माझा इथे पापड पूर्ण जो जळून खाक झाला. मिरच्यांचा झटका इतका जोरदार झाला की माझा दुसरा पापड पण त्या खोकल्याच्या नादात दुसरा पण जळून गेला. मी त्यांना तिथूनच ओरडत होती, काय केलं तुम्ही, बघा कसा धुपट निघते, कारण तो सुद्धा जळला. इतका खोकला म्हणजे इतका ठसका त्याचा नुसतं नाकात भरला. हे आहे आजचं आमचं दुपारचं जेवण. वांगे बटाट्याची भाजी, फ्लावरची भाजी आणि मिरच्या, पापड आणि चपाती. दिसायला तर खूप छान दिसत आहे. आता त्याचा टेस्ट करून बघते कसं झालं कसं. तर आता आपण बघू आपल्या भाजीची टेस्ट कशी झाली. तर मी ती टेस्ट करून बघते भाजी कशी झाली. तर मस्त, हा एक नंबर भाजीशी झाली आणि खाल्लेलं पोटात उतरलं पण नाही. तर आमच्या जावई म्हणतात की आज आपल्या ताई अजून पण येणार नाही, तर झाडू तू मार आणि लादी मी पुसते. तर ते मला तिथे सांगतंय आणि इथे फ्रीजमध्ये काहीतरी शोधतायत कारण ते आलंय तेव्हापासून नुसता साफसफाईच करत आहेत. जावई कुठे गेले शोधते, तर यांच्या डोळ्यांचं रिसर्च काहीतरी करतात, मला काही समजलं नाही. आणि ही माझी मुलगी जी मम्मीच्या व्यतिरिक्त कुठेच नाही, नुसता मम्मी 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 चिपकलेली असते, नुसता मम्मी खाणारा लगे रहो. अशी ती असते ना ती मधुमख्याच्या याला ती ही चिपकलेली असते, काय म्हणते त्याला, हनीबी, तशी ही मला चिपकलेली असते मधुमख्याला. तिला हनीबी म्हटल्यानंतर तिला थोडासा राग आला तिथे. हा माझा मोठा मुलगा, त्याला लागली आहे भूक, तर त्याने बनवली त्याच्यासाठी मॅगी आणि मी ठेवलाय चहा. तर हा काहीतरी इथे एक्सपेरिमेंट करत होता. मला म्हणाला मम्मी हे जे सोया सॉस आहे ना, मी हे मॅगीमध्ये टाकून बघते. मी म्हटलं काय टेस्ट होईल त्याची, करू नकोस. तो बोलला नाही नाही करतो. तर काय कॉम्बिनेशन होईल तर याचं बघूया आपण. सोया सॉस टाकतोय तो मर्गो. तुम्ही कधी मॅगीमध्ये सोया सॉस टाकलंय काय? मी तर अजिबात कधी टाकलेलं नाही. हा त्याच्यावर एक्सपेरिमेंट करतोय. मी ते चहा ठेवला, चहामध्ये आलं ठेचते आहे कारण आलं जर छान ठेचलं तर चहा चांगला बनतो असं मी ऐकलेलं आहे. गुलाबो फक्त मी इथे चाय ठेवेपर्यंत चेहऱ्याला काय करून आली आहे. आता पण तुम्ही माझ्या मुलीची करामत बघतायस. मी चहा पिताय तो चहा पण मला सुखाने पिऊ देत नाहीये. हिचं असंच चाललेलं असतं, कुठेही गेलं तरी आमचं हेच असतं. जाऊबाई घासतात इथे भांडी आणि मी झाडू मारून इथे बसलेली आहे. तर म्हटलं बसता बसता काय करायचं, तर मग मी म्हटलं चला आजच्या उद्यासाठी मी यावेळेस लसूणच काढत असते. लसूण घेतला आणि लसूण काढते. आमच्या जाऊबाईला जो आहे हिरव्या मिरचीचा ठेचा जास्तच आवडतो आणि माझा मुलगा जो आहे मोठा त्याला पण खूप आवडतं. तर इथे तेच बनवत आहेत. त्याच्यात टाकला हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि मस्त त्याला मिक्सरमधून काढला. आणि मी करते इथे माझ्या छोट्या आणि मोठ्या मुलांसाठी आलू पराठे. तर हा आहे आज आमच्या रात्रीच्या जेवणाचा बेत. शेपूची भाजी, सकाळच्या उरलेल्या चपात्यांचा चिवडा आणि ही चपाती. आणि इथे बसलोय आम्ही जेवायला. आणि माझी मुलगी आहे जिला टी शर्ट अजिबात आवडत नाही, तर ती तिच्यात गुंग झालेली आहे. तर जाऊबाई, मी आणि आर्यन अशा आम्ही तिघे जेवणाला बसलोय. आणि असे मोकळे केस करून रात्रीचे 11:30 वाजता लावतायत आमच्या जाऊबाई डोक्याला तेल.